नागपुर में संगठित साइबर ठगी और हैकिंग रैकेट सक्रिय होने का गंभीर संदेह सामने आया है। दक्षिण नागपुर के विधायक मोहन मते ने इस मामले में पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटिल को पत्र देकर गहन जांच और दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की है। नागपुर शहर में कथित साइबर ठगी और हैकिंग रैकेट सक्रिय होने की जानकारी मिलने का दावा किया गया है। दक्षिण नागपुर के विधायक मोहन मते ने इस संबंध में नागपुर के पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटिल को पत्र सौंपकर मामले की सखोल जांच और दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की है। विधायक के पत्र के मुताबिक शहर के अलग अलग हिस्सों से नागरिकों ने उन्हें इस कथित रैकेट को लेकर गंभीर जानकारी दी है। इसमें वर्धमान नगर, खामला और जरीपटका इलाके से जुड़े कुछ लोगों की भूमिका की जांच की मांग की गई है। एक दिवसापासून आमच्या कानावर ही माहिती होती की नागपुरात मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम होत आहे, परंतु याच्या संदर्भात आधी काही लोकांना पकडलं होतं, परंतु त्यांना सोडून देण्यात आलं। आणि ज्यावेळेस आता 3-4 दिवसापूर्वी हा प्रश्न परत उजेडात आला, त्यावेळेस मी स्वतः जाऊन CP साहेबांशी भेटलो। त्यांना सांगितलं का अशा प्रकारचं सायबर क्राईम हे नागपुरात होत आहे आणि नागपुरातच नाही तर त्याचा व्याप त्याचा राजस्थान, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश वेगवेगळ्या प्रांतात याचा व्याप झालेला आहे। आणि त्याच्यामुळं जेव्हा मी आज परत पेपरमध्ये वाचलं की गोव्याला यांनी रेड टाकली, गोव्याला 4 आरोपी त्यांना मिळाले। हा जो स्कॅम आहे हा फक्त पुरता मर्यादित नाही, तर हा स्कॅम पूर्ण भारतात जे मेजर सिटी आहे, मुंबई असो किंवा राजधानीचे शहरं असो, प्रत्येक राज्यातले त्या सगळ्या ठिकाणी हा मोठ्या प्रमाणात हा स्कॅम चालू आहे। आणि याच्यात मला असं वाटतं की हा म्हणजे ज्याला आपण म्हणतो गॅमलिंग स्कॅम राहू शकतो, त्याच्यानंतर वेगवेगळे स्कॅम माधव ॲपसारखे त्याला हे करून हॅक करून हा स्कॅम राहू शकतो, किंवा हा जो स्नॅकर आहे जो ज्याने स्नॅक केला आहे याने पोलीस डिपार्टमेंटच्या काही लोकांना त्यावेळेस याने काही माहिती दिली की बा हे असं हॅक होते, तसं हॅक होते। आणि हा जो मेन माणूस आहे इथला तर त्यांनी ते पोलीसवाल्यांना ट्रेनिंग दिलं, पण पोलीसवाल्यांना त्याच्या नावाकडे हा एवढं हॅक करू शकते तर हा हॅकर राहू शकते असा विचारही केला नसेल। परंतु आज जे लोक उजेडात येत आहे हे सगळे हॅकर्स हे या गँगमधले आहे। तुम्ही जरीपटकाला जा, तुम्ही खामल्याला जा, तुम्ही वर्धमान नगरला जा, आणि यांचे कालपर्यंत खायची व्यवस्था नव्हती, त्यात हजारो कोटीची आसामी झाली आहे। आणि त्याच्यामुळं ह्या ॲपच्या माध्यमातून ज्यांनी मोठ्या प्रमाणात स्कॅम केलं तर सगळ्याची शहानिशा करून आणि यांनी काय केलं, गोरगरीब लोकांचे अकाउंट जे आहे ते अकाउंट घेऊन त्या अकाउंटमध्ये त्यांच्या पेमेंट टाकून मोठ्या प्रमाणात स्कॅम हा झालेला आहे। तर मला असं वाटतं की मान्य पोलीस कमिशनर, मान्य आयुक्त नागपुरात आता 1.5-2 महिन्यापूर्वी नागपुरात झाले आहे, तो प्रामाणिक स्वच्छ प्रतिमेचा हा अधिकारी आहे, त्यांच्यापर्यंत हा स्कॅम आपण पोहोचवला तर निश्चितच नागपूरवासियांना देशवासियांना या स्कॅमचं सगळं कळेल। आणि त्या माध्यमातून ते असे जे लोक आहे ज्याला आपण समाजकंटक म्हणतो, या समाजकंटक जसं आज आपण बघतो आहे का ज्या पद्धतीनं नागपुरातच नाही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात MD सारखे तस्करी होत आहे, MDचं म्हणजे पेडलर मोठ्या प्रमाणात वाढले आहे। आणि त्याच्यामुळं ह्या अशा गोष्टीमुळं लोकांच्या सवयी बिघडतात, त्यांना सवयी बिघडल्यानंतर ते मग अशा प्रकारचे जे स्कॅम आहे ते त्या नशेच्या याच्यात ते स्कॅमही करतील आणि मोठ्या प्रमाणात लोकांची आणि देशाची लुटवणूक करतील अशी मला अपेक्षा असल्यामुळं मी CP साहेबांना निवेदन दिलं का हे ज्यांनी हे केलं आहे, जे याच्यात इन्व्हॉल्व आहे त्या सगळ्यांना पांढरपेशा लोकांना सगळ्यांना बाहेर काढा, यांची तपासणी करा। आणि मला असं वाटतं का यांनी ज्या पद्धतीनं ज्याच्यापाशी कालपर्यंत काही नव्हतं आज हजारो कोटी जे मालमत्ता कुठून आली, मला असं वाटतं हा पूर्ण विषय हा EDकडे देऊन CBIकडे देऊन याचा तपास करा, जेणेकरून मोठ्या प्रमाणात लोक याच्यातून बाहेर पडतील। सर, जसं आपण म्हटलं की EDकडे द्यायला पाहिजे किंवा CBIकडे दिलं पाहिजे, या निमित्ताने आपण काही CM सरांशी बोलणं झालं आहे का, किंवा काही लोक आपल्याला येऊन भेटले आहेत का त्यांच्याबरोबर जो फ्रॉड झाला आहे?
मुळात जेव्हा फ्रॉड झाला हे तर आम्हाला 6 महिन्यापासून माहीत होतं का अशा प्रकारचं हे चालू आहे, परंतु त्यावेळेस तेवढं आम्ही लक्षात घेतलं नाही किंवा आम्ही विश्वास ठेवला नाही. परंतु ज्यानंतर जे काय मी बघतो आहे, ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणात स्कॅम केला आहे हा, आणि त्यांची आज आर्थिक परिस्थिती आम्ही पाहतो, त्यांच्या चेलाच्या पाट्याची आर्थिक परिस्थिती पाहतो, त्यांनी जे लोकांचे अकाउंट त्याने हे केले, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले. आता मला सांगा, मला खायला व्यवस्था नाही, माझ्या अकाउंटमध्ये कोणी पैसे पाठवते, मला काही 5% 10% देत असेल तर मी घेऊन मोकळा होईल. परंतु ज्या पद्धतीनं आज आहे स्कॅम झाला आहे, मला असं वाटतं याच्यातून खूप काही होणं बाकी आहे. मला याच्यात टेरर फंडिंगही राहू शकते आणि त्याच्यामुळं पोलीस प्रशासनानं याच्याकडे लक्ष देऊन याच्यावर कारवाई करावी. मी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्याशी आज स्कॅमनंतर माझी भेट नाही झाली, पण आता जेव्हा भेट होईल त्यावेळेस मी त्यांनाही निवेदन देणार आहे आणि काही स्पेसिफिक नावं माझ्यापर्यंत आल्या आहे, त्या सगळ्यांची नावासहित मी त्यांना माहिती देईल आणि यांना चौकशी करा, तुम्हाला सगळं बाहेर पडेल असं मी निवेदन त्यांनाही देणार आहे. पत्र में आरोप लगाया गया है कि आर्थिक रूप से कमजोर, अशिक्षित या अनजान नागरिकों के व्यक्तिगत दस्तावेज अलग अलग कारणों से हासिल कर उनके नाम पर बैंक खाते खोले जा रहे हैं. इन खातों का इस्तेमाल ऑनलाइन ठगी, अवैध आर्थिक लेन देन, गैम्बलिंग और गेमिंग ऐप से जुड़े लेन देन, हवाला और मनी लॉन्ड्रिंग जैसी गतिविधियों में होने का संदेह जताया गया है. इसके साथ ही इन बैंक खातों का इस्तेमाल देश विघातक या आतंकी गतिविधियों से जुड़े वित्तीय लेन देन में तो नहीं हुआ, इसकी भी जांच करने की मांग विधायक ने की है.